जय हिंद मित्रांनो, मी प्रवीण दांगटे परत एका नवीन सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मागच्या 2 दिवस 19 ते 21 डिसेंबर 2022 या 2 दिवसात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी ज्या एमपीएससी आणि इतर सरळ सेवेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत, तर त्याविषयीची माहिती आपण आजच्या सेगमेंटमध्ये आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या सर्व व्हिडिओचे जर तुम्हाला पीडीएफ फाईल पाहिजे असतील तर त्यासाठी माझं टेलिग्राम चॅनल आहे MPSC 0207 या चॅनलला जॉईन व्हा। माझ्या सर्व व्हिडिओचे पीडीएफ तुम्हाला या चॅनलवर मिळून जातील। चला तर सुरुवात करू आजच्या सेगमेंटमध्ये। सर्वात महत्त्वपूर्ण बातमी मित्रांनो, भारतासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे आणि आपल्या अभ्यासासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे। आजच भारतातील 3 नवीन स्थळांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नाव आलेलं आहे, जागा मिळालेली आहे। हे 3 ठिकाणं कोणती आहेत तर गुजरातमध्ये सूर्य मंदिर, दुसरं ठिकाण आहे वडनगर शहर। वडनगर शहर आपल्याला माहिती आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आणि तिसरं म्हणजे उन्नाकोटी येथील जी शिल्प आहेत या शिल्पांना सुद्धा जे त्रिपुरा या राज्यामध्ये आहे, तर या 3ही ठिकाणांना जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे। आणि ह्या 3 जणांच्यामुळे आता जागतिक वारसा यादीची एकूण भारतातील संख्या झालेली आहे 43। तर टोटल 43 स्थळं ही आता भारताच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेली आहेत। सर्वात जास्त स्थळं ही इटलीची आहेत मित्रांनो, 55 स्थळं इटलीमधून आपल्याला भेटतील जी जागतिक वारसा यादीमध्ये युनेस्कोमध्ये त्यांना स्थान मिळालेलं आहे। या अगोदर 2021 मध्ये 2 स्थळं होती ज्यांना युनेस्कोच्या भारतातील जागतिक यादीमध्ये स्थान देण्यात आलं होतं। 39व्या जो नंबर होता, या 39व्या नंबरवर तेलंगणामध्ये रामप्पा मंदिर होतं आणि रामप्पा मंदिराला ही जागा देण्यात आलेली होती, ज्याला आपण कार्तिकेय मंदिर म्हणतो, रामप्पा मंदिर। आणि 40व्या क्रमांकावर आपल्याला माहिती आहे की गुजरातमध्ये धोलविरा हे एक प्राचीन काळातील शहर आहे, तर या शहराचा समावेश युनेस्कोनी 40व्या नंबरवर भारतामध्ये केला होता। 41व्या नंबरवर आता सूर्य मंदिराचा समावेश आहे। 42 वर वडनगर शहर जे गुजरातमध्ये आहेत, हे बघा हे दोन्ही ठिकाणं गुजरातमध्ये आहेत। आणि 43व्या क्रमांकावर आता उनाकोटी येथील शिल्पांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती होती, लक्षात असली पाहिजे, माहिती असली पाहिजे। नेक्स्ट पॉइंट पाहू, नासाची आंतरराष्ट्रीय मोहीम स्वॉट आता ही सध्या नुकतीच सुरू करण्यात आली आहे। बघू स्वॉट कशाशी संबंधित आहे तर नासा, ज्याचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, आणि नासाच्या सोबतच एक फ्रेंच स्पेस एजन्सी आहे CNES, या दोघांनी मिळून नुकतंच एक अंतराळ यान काय केलेलं आहे, प्रक्षेपित केलेलं आहे। एक सॅटेलाइट प्रक्षेपित केलेला आहे, ज्या सॅटेलाइट स्पेसएक्स रॉकेटवरून हा सॅटेलाइट प्रक्षेपित करण्यात आलाय। स्पेसएक्स आपल्याला माहिती आहे की एलॉन मस्क यांची एक कंपनी आहे आणि कॅलिफोर्नियाच्या वँडनबर्ग स्पेस फोर्स बेस या ठिकाणून हे अंतराळ यान म्हणजेच हे सॅटेलाइट हे लॉन्च करण्यात आलेलं आहे। आणि आता हे जे सॅटेलाइट आता लॉन्च करण्यात आले ते 3 वर्ष ऍक्टिव्ह राहील। सर्वात महत्त्वाचं हे सॅटेलाइट का लॉन्च करण्यात आले तर पृथ्वीवरील पाणी आणि पाण्याच्या साठ्याचा अभ्यास करण्यासाठी हे सॅटेलाइट लॉन्च करण्यात आले। लक्षात असू द्या, आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की नासाची स्वॉट मोहीम ही कशाशी संबंधित आहे। मागच्या काही दिवसापासून एमपीएससी मध्ये अशा पद्धतीने क्वेश्चन विचारण्याचा एक ट्रेंड सुरू झालेला आहे, तर त्यामुळे माहिती असलं पाहिजे की पाण्याचा अभ्यास करण्यासाठी, जमिनीवरील पाण्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळामध्ये एक नवीन अंतराळ यान काय करण्यात आलेलं आहे, प्रक्षेपित करण्यात आले, लॉन्च करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण आहे। नेक्स्ट पुढची आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहू। आपल्याला माहिती आहे की अमेरिकेचे जे कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते, अतिशय पॉप्युलर, ज्यांचं नाव होतं बराक ओबामा, यांच्या पत्नी आहेत मिशेल ओबामा, आणि मिशेल ओबामांचं एक पुस्तक आता नुकतंच पब्लिश झालेलं आहे। या पुस्तकाचं नाव आहे द लाईट वी कॅरी। तर एमपीएससी अंतर्गत तुम्हाला किंवा सरळ सेवे अंतर्गत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नुकतंच मिशेल ओबामा यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले, त्याचे नाव काय द लाईट वी कॅरी, किंवा असाही प्रश्न विचारू शकतात द लाईट वी कॅरी हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे, कोण लेखिका आहेत याच्या। तर लक्षात असू द्या, मिशेल ओबामा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। आणि विशेष म्हणजे अमेरिकेची ब्राउन पब्लिकेशन कंपनी नावाची कंपनी आहे, आणि या कंपनी मार्फत द लाईट वी कॅरी हे पुस्तक काय करण्यात आलेलं आहे, पब्लिश करण्यात आलंय। ठीक आहे, तर ह्या आहेत मिशेल ओबामा आणि हे यांचं पुस्तक आहे द लाईट वी कॅरी। ओके, लक्षात ठेवा। पुढची अपडेट पाहू, नतासा पिर्कमुसार सध्या या चर्चेत आहेत। याचं कारण म्हणजे स्लोव्हेनिया नावाचा जो देश आहे, या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर लक्षात असू द्या, नतासा पिर्कमुसार
यांची स्लोवेनियाच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये सध्या त्या नुकत्याच विजयी झाल्यात सेकंड फेरीमध्ये आणि त्यांची आता राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती होणार आहे. या नताशा ज्या आहेत त्या या देशाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष असतील. रन ऑफ मध्ये त्यांना 58.86% मतं मिळाली होती आणि त्यांनी त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते स्लोवेनियाचेच माजी परराष्ट्र मंत्री ज्यांचं नाव होतं अँडझेल लोगर, तर यांचा पराभव केलाय. अँडझेल लोगर यांना 46.14% एवढी मतं प्राप्त झालेली आहेत. तर लक्षात असू द्या, ह्या ज्या नताशा आहेत इथं तुम्हाला दिसून येतील, ह्या आहेत नताशा पिर्क मुसार. ओके, आता स्लोवेनियाचा विषय निघालाय तर स्लोवेनियाची राजधानी बघू, जुब्लजना. तर जुब्लजना ही स्लोवेनियाची राजधानी आहे. प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड आहे आणि इथली भाषा आहे स्लाविक. लक्षात असू द्या, स्लोवेनियाची जी करन्सी आहे ती आहे स्लोवेनियन टोनर. तर स्लोवेनियन टोलर तर ही इथली करन्सी असेल. नेक्स्ट अपडेट कडे जाऊ. भारतामध्ये सध्या मी मागच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला होता की बाबा सगळं महत्वपूर्ण म्हणजे गतिशक्ती जे विद्यापीठ आहे या विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरुपदी कोणाची निवड झालेली आहे. तर लक्षात असू द्या, गतिशक्ती विद्यापीठ जे वडोदरा गुजरात इथं स्थापन करण्यात येणार आहे याच्या कुलगुरुपदी सध्या भारताचे जे रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव तर यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे आणि ही नियुक्ती आपल्या देशाच्या राष्ट्रपती असणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. पहिली गोष्ट की ह्या कुलपतीपदी यांची निवड झालेली आहे आणि हे जे विद्यापीठ आहे गतिशक्ती विद्यापीठ याच विद्यापीठाच्या ज्या काही कुलगुरुपदी राष्ट्रपतींनी जोधपूर IIT जोधपूरचे एक प्राध्यापक आहेत डॉक्टर मनोज चौधरी यांची नियुक्ती ही केलेली आहे. अतिशय महत्वपूर्ण. हे विद्यापीठ कुठं आहे म्हटलं तर गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी हे विद्यापीठ आहे. कुलगुरू कोण आहे? डॉक्टर मनोज चौधरी. आणि कुलपती कोण आहेत म्हटलं तर देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आहेत. आता विषय निघालाच आहे तर गतिशक्ती विद्यापीठ काय आहे समजून घ्या. इंडियन रेल्वेच्या मार्फत हे विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे. नॅशनल रेल अँड ट्रान्सपोर्ट इन्स्टिट्यूट NRTI 2022 मध्ये गतिशक्ती विद्यापीठ हे एक विद्यापीठ स्थापन करण्यात आलं होतं आणि वडोदरा गुजरात या ठिकाणी हे विद्यापीठ स्थापन करण्यात आलेलं आहे. रेल्वे सोबत भारतातला जेवढा काही ट्रान्सपोर्ट सेक्टर आहे, वाहतूक क्षेत्र आहे, या वाहतूक क्षेत्राला या विद्यापीठाच्या अंतर्गत आणण्यात येणार आहे. आजचे जे मॉडर्न टेक्नॉलॉजी अंतर्गत रेल्वे आणि ट्रान्सपोर्टमध्ये ज्या काही बदल झालेत त्या सर्व बदलांचा अभ्यास या विद्यापीठामार्फत केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन आणि सिग्नलिंग आणि सोबत सिव्हिल या सर्व अनेक ब्रँचेस या विद्यापीठामध्ये असतील आणि यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा सिलेबस हा घेतला जाणार आहे. लक्षात असू द्या, या विद्यापीठाच्या सिलेबससाठी नेमकं काय शिकवायचे मुलांना यासाठी MIT भारतासोबतच अमेरिकेच्या MIT सोबत करार झालेला आहे आणि दोन्ही मिळून या विद्यापीठाचा सिलेबस हा तयार करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेने या विद्यापीठासाठी 166 कोटी रुपयाची नवीन तरतूद ही करण्यात आलेली आहे. तर हे आहे गतिशक्ती विद्यापीठ. लक्षात असू द्या, गतिशक्ती योजना काय आहे तर भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गतिशक्ती योजना जाहीर केली होती आणि या योजनेच्या अंतर्गत लॉजिस्टिक खर्चामध्ये कपात करणे म्हणजे दळणवळणामध्ये कपात करायची. आता जेवढा आपला खर्च होतो त्याच्यामध्ये कमतरता आणायची आहे. कार्गो हाताळणी क्षमता वाढवणे असेल भारताची आणि कार्गोसाठीचा जो खर्च आहे तो सुद्धा कमी करणे ही उद्दिष्ट आहेत या गतिशक्ती योजनेची. ठीक आहे, तर नवीन अपडेट पाहू. आता पुढची माहिती. भारताच्या ज्या सरगम कौशल आहेत तर यांनी मिसेस वर्ल्डचा खिताब नुकताच जिंकलाय. पहा, ह्या आहेत भारताच्या सरगम कौशल आणि यांनी मिसेस वर्ल्ड 2022चा किताब कालच जिंकलेला आहे. सरगम कौशल यांनी मिसेस पॉलिनेशिया यांचा पराभव केलाय आणि त्या आता मिसेस वर्ल्ड हा किताब त्यांनी जिंकलाय. हा किताब भारताला 21 वर्षानंतर प्राप्त झालेला आहे. हे पण लक्षात असू द्या, अतिशय महत्वपूर्ण. मिसेस सरगम ज्या सरगम आहेत या सरगम कौशल या सध्या वायझॅक इथं शिक्षिका म्हणून काम करतात आणि त्यांचे पती हे इंडियन नेव्ही म्हणजे भारतीय नौदलामध्ये काम करत आहेत, कार्य करत आहे. ही स्पर्धा कुठं झाली होती तर ही स्पर्धा अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आली होती, USA मध्ये आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, तर लक्षात असू द्या. नेक्स्ट अपडेट बघा मित्रांनो, ती आहे सोनाक्षी सिन्हा यांच्याविषयी. आपल्याला माहिती आहे की भारतातल्या ह्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत सोनाक्षी सिन्हा आणि यांची पेटा इंडिया 2022च्या पर्सन ऑफ द इयर
या म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पेटा कशाशी संबंधित आहे, तर जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या संवर्धन आणि संरक्षणाच्या संदर्भात काम करणारी ही पेटा ही एक संस्था आहे. आणि दरवर्षी असं चांगलं काम करण्याच्या संदर्भात जे प्राणीजन्य जे काही महत्वपूर्ण कामं आहेत तर त्याच्या संदर्भात ही संस्था दरवर्षी पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार देत असते. 2022चा पेटा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार सोनाक्षी सिन्हा यांना देण्यात आलेला आहे. आणि सोनाक्षीनी आपल्याला माहिती असेल की कुत्रा आणि मांजर ह्या दोन प्राण्यांच्या राईटसाठी म्हणजे हक्कांसाठी तिनं जे काही महत्वपूर्ण काम केलेलं आहे त्यासाठी हा पुरस्कार तिला देण्यात आलेला आहे. पेटाच्या विषयीची माहिती बघून घेऊ. पेटाचे संस्थापक आहेत इंग्रिड न्यूकिर्क आणि अलेक्स पाशेको, हे दोन पेटाचे संस्थापक आहेत. पेटाची स्थापना करण्यात आली होती 22 मार्च 1980 मध्ये आणि ही संस्था अमेरिकेमध्ये ही स्थापन करण्यात आली होती. नॉर्फोक या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. पेटाचं मुख्यालय कुठं आहे, नॉर्फोक या ठिकाणी. नॉर्फोक हे अमेरिकेचे एक जे राज्य आहे व्हर्जिनिया, तर या राज्यामध्ये नॉर्फोक हे शहर आहे आणि इथं पेटाचं मुख्यालय आहे. सध्या पेटाचे अध्यक्ष कोण आहेत, तर इनग्रिड न्यूकिर्क हे सध्या पेटाचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. ओके, नेक्स्ट अपडेट कडे जाऊ आणि नेक्स्ट अपडेट आहे पी.व्ही. अय्यर यांची फिट ॲट एनी एज हे जे पुस्तक आहे ते पुस्तक नुकतंच पब्लिश झालेलं आहे. पहिला प्रश्न समजून घेऊ की पी.व्ही. अय्यर कोण आहेत. तर पी.व्ही. अय्यर हे रिटायर्ड एअर मार्शल आहेत. रिटायर्ड एअर मार्शल पी.व्ही. अय्यर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे फिट ॲट एनी एज. ठीक आहे, हे पुस्तक नुकतंच पब्लिश झालेलं आहे. हे कुठं पब्लिश झालेलं आहे, तर इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन झालंय. आणि या पुस्तकाला पब्लिश कोण केलेलं आहे, तर ब्लूम्सबरी इंडिया ही एक प्रकाशन करणारी संस्था आहे. तर या संस्थेने या पुस्तकाला प्रकाशित केलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता, हे आहेत पी.व्ही. अय्यर. ठीक आहे, तर लक्षात ठेवा रिटायर्ड एअर मार्शल आहेत आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट अपडेट कडे जाऊ. अतिशय आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी अतिशय गौरवास्पद कामगिरी ती म्हणजे लिओ वराडकर यांची आयर्लंडच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झालेली आहे. आयर्लंडच्या पंतप्रधानपदी ही त्यांची दुसऱ्यांदा नियुक्ती झालेली आहे. 2017 मध्ये ते ऑलरेडी आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं होतं. नंतर ते काही काळ उपपंतप्रधान म्हणून काम करत होते आणि परत आता 2022 मध्ये त्यांची आयर्लंडचे दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली आहे. हे जे वराडकर आहेत हे मूळचे सिंधुदुर्ग मधल्या मालवण या ठिकाणचे रहिवासी आहेत. तर यांचे आजोबा हे इथं राहत होते. दुसरी गोष्ट, मालवण यामध्ये वराड नावाचं एक छोटं गाव आहे, तिथले हे रहिवासी आहेत. 2017 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून त्यांनी आयर्लंडचं काम केलं होतं. आता दुसऱ्यांदा ते काम करतायत. लक्षात असू द्या हे कोणत्या पक्षाचे आहेत, तर आयर्लंड मधला एक पक्ष आहे फाईन गेल नावाचा. तर फाईन गेल या पक्षाचे हे सदस्य आहेत आणि त्यांच्या मार्फतच यांची आता परत एकदा याच पक्षाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. प्लस ते आयर्लंडचे पण आता पंतप्रधान म्हणून ते काम करत आहेत. तर अतिशय गौरवास्पद काम आहे त्यांचं. मालवण जिल्ह्यातल्या वराड गावचे ते रहिवासी आहेत आणि फाईलगेल पक्षाचे ते प्रतिनिधी आहेत. हे आहेत लिओ वराडकर. लक्षात असू द्या लिओ वराडकर हे समलैंगिक आहेत. हे स्वतः त्यांनी जाहीर केलेलं आहे की समलैंगिक, आणि समलैंगिकाच्या संदर्भातला खूप मोठा लढा त्यांनी आयर्लंडमध्ये लढला होता. त्याचे ते प्रतीक बनले होते आणि त्याचाच एक महत्वपूर्ण भाग म्हणजे पुढे चालून आता सध्या ते पंतप्रधान बनलेत आयर्लंडचे. विषय आयर्लंडचा आहे. तर मित्रांनो आयर्लंडची राजधानी आहे डब्लिन. डब्लिन ही आयर्लंडची राजधानी आहे आणि आयर्लंडचं जे चलन आहे, करन्सी आहे, ती आहे युरो. युरो ही आयर्लंडची करन्सी आहे. आयर्लंड कुठं आहे, तर युरोप खंडामध्ये आहे. आणि आपल्याला माहिती असेल की युरोप खंडामधला एक छोटासा देश म्हणजे आयर्लंड आहे. अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे. तर लक्षात असू द्या इम्पॉर्टंट भाग आहे. तर ह्या मागच्या 3 दिवसामध्ये घडलेल्या महत्वपूर्ण काही घडामोडी होत्या मित्रांनो. तर या घडामोडी आपल्याला कशा वाटल्या, असे व्हिडिओ मी रेग्युलरली 2 दिवसात 1 ते 2 दिवसातल्या घडामोडी इथून पुढे आपण कंटिन्युअसली घेणार आहोत. ठीक आहे, एक महत्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो. नांदेड इथं राठोड एमपीएससी अकॅडमीच्या अंतर्गत सध्या एमपीएससीच्या मध्ये राज्यसेवा असेल, सरळ सेवा असेल आणि राज्यसेवा ग्रुप बी, ग्रुप सी आणि सरळ सेवा सर्व प्रकारच्या बॅचेस चालू आहेत. आपण या सर्व बॅचेसचा लवकरात लवकर लाभ घ्यावा. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये इथं थांबू. लवकरच भेटू पुढच्या सेगमेंटमध्ये 1 ते 2 दिवसाच्या आतमध्ये. उद्याच्या सेगमेंटमध्ये भेटू. तात्पुरतं धन्यवाद. अभ्यास करा. जय हिंद मित्रांनो.